आता पावसाळा सुरू झाला आहे व पावसाळ्यामध्ये आपल्याकडे येणारे सर्पदंशाचे रुग्णसुद्धा वाढले आहेत. आपल्या ग्रामीण भागामध्ये बरेचसे साप हे एकतर विषारी पण आहेत आणि बरेचसे नॉन विषारीसुद्धा साप आहेत. तर आपल्याला आज जाणून घेतलं पाहिजे की विषारी सापाची लक्षणं काय आहेत व कोणत्या प्रकारचे साप विषारी आहेत. आणि हे सुद्धा महत्त्वाचं लक्षात ठेवा की विषारी साप जरी चावला तरी प्रत्येकालाच विषबाधा होईल असे सुद्धा नाही. मग कोणते साप विषारी आहेत तर आपल्या भागामध्ये प्रामुख्याने 4च विषारी सापांच्या जाती आहेत. ह्या 4 सापांचे सुद्धा आम्ही 2 प्रकार करतो, एक व्हॅस्क्युलोटॉक्सिक आणि दुसरा न्यूरोटॉक्सिक. तर ह्या व्हॅस्क्युलोटॉक्सिक जे आम्ही म्हणतो, व्हॅस्क्युलोटॉक्सिक म्हणजे असा साप जो की आपल्या शरीराच्या रक्तामध्ये रक्त घोटण्याची प्रक्रिया बंद करतो आणि रक्तस्राव व्हायला लागतो. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे साप आहेत. एकाला आम्ही म्हणतो घोनस किंवा परड आणि दुसरा आहे फुरसे. तर हे दोन्ही साप जे आहेत हे काय करू शकतात तर त्या जागी जिथं तो चावले तिथं सूज येते, काळा डाग होतो, तो हात किंवा तो पाय सुजायला लागतो. उशीर झाला तर त्याच्या छातीमध्ये रक्तस्राव होऊ शकतो, त्याच्या नाका तोंडातून रक्तस्राव होऊ शकतो आणि तेवढंच नाही तर अशा रुग्णाच्या किडनी फेल होऊन तो रुग्ण दगावूसुद्धा शकतो. मग महत्त्वाचं काय आहे तर अशा रुग्णांना जर लवकर दवाखान्यात आणलं, लवकर ट्रीटमेंट सुरू केली तर आम्ही त्याला अँटीस्नेक वेनम नावाचं औषध सुरू करू शकतो. गरज पडलीच तर त्याला आपण ब्लड आणि ब्लड प्रोडक्ट्ससुद्धा द्यायची गरज पडू शकते. आणि पण जर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, वेळीच जर ट्रीटमेंट सुरू केली, पहिल्या काही तासामध्ये जर ट्रीटमेंट सुरू केली तर आपण सिरियस होण्यापासून त्याला वाचू शकतो. दुसरी सापाची प्रजाती आहे ते आहे न्यूरोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक म्हणजे असा साप जो की मज्जातंतूवर आपल्या नर्वस सिस्टीमवर आघात करतो. मग अशा रुग्णांना काय होतं तर अशा रुग्णांना त्याच्या डोळ्याच्या पापण्या न उचलता येणे, मान न उचलता येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, कधीकधी पोटात दुखणे आणि हात पाय न उचलता येणे अशी लक्षणं होऊ शकतात. आणि जर उशीर झाला असता त्याचा श्वास बंदसुद्धा पडू शकतो आणि दगावू शकतो. ह्याच्यामध्ये 2 साप आहेत, ते म्हणजे कोब्रा ज्याला आपण नाग म्हणतो आणि दुसरा आहे क्रेट, कॉमन क्रेट ज्याला आम्ही म्हणतो. हे 2 साप. तर ह्याच्यामध्ये जर वेळीच ट्रीटमेंट केली तर ह्या रुग्णाला आम्ही ASVची ट्रीटमेंट देऊ शकतो. गरज पडली तर आम्ही त्याला श्वसन यंत्र म्हणजे ज्याला आम्ही व्हेंटिलेटर म्हणतो ते लावू शकतो आणि हा सुद्धा रुग्ण लवकर आला तर पूर्ण बरा होऊ शकतो. फक्त प्रॉब्लेम कधी होतो लक्षात ठेवा की त्यातल्या त्यात नागाचं विष 1 तासाच्या शरीरात पसरू शकतं आणि रुग्ण दगावू शकतो. तर अशा रुग्णाला लवकरात लवकर दवाखान्यात आणणं खूप गरजेचं आहे. आणि मग ह्या व्यतिरिक्त जर रुग्णाला हे वरच्यापैकी कोणतीच लक्षण नसतील, म्हणजे त्याला त्या जागेवर सूज नसेल, काळा डाग पण नसेल, काही न्यूरोलॉजिकल पण सिम्पटम नसतील तर अशा रुग्णाला आम्ही 6 तासाच्या ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतो. त्याच्या काही ब्लडच्या टेस्ट करतो, त्याचे जसं की आम्ही 20 मिनिट होल ब्लड क्लॉटिंग टाईम करतो, त्याची युरिन टेस्ट करतो, त्याचं PTINR BTCT ह्या टेस्ट करतो आणि ह्या सर्व टेस्ट नॉर्मल आल्या आणि 6 तासामध्ये कोणतीच लक्षणं नाही आले तर अशा रुग्णाला आम्ही घरीसुद्धा पाठवू शकतो, कारण त्याला सर्प विष बाधा झालेली नाही असं आम्ही म्हणतो. आणि बरेच रुग्ण काय करतात, साप मारून आणतात किंवा पकडून आणतात, पण हे धोक्याचं ठरू शकतो. त्यांना काय वाटतं लोकांना की बाबा डॉक्टरला साप चावला तर लवकर डॉक्टर ट्रीटमेंट चालू करतील, पण असं काही गरजेचं नाही आहे. आम्ही जेव्हा रुग्ण आमच्याकडे आला तर त्याची लक्षणं बघून आम्ही ठरू शकतो, आम्हाला समजतं की त्याला कोणता साप चावला आहे, आम्ही त्याला योग्य ट्रीटमेंट देऊ शकतो आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे लवकर आला तर बरं पूर्णपणे करू शकतो आम्ही. तर घाबरून जाऊ नका, पण काळजी घ्या. धन्यवाद.